नमस्कार. मी प्राध्यापिका पद्मावती पाटील. माझं मायबोली मराठी हे चॅनल मी ज्ञानाच्या हेतूनं चालू केलेलं आहे. या चॅनलच्या माध्यमातून मी अनेक नवनवीन विषय हाताळण्याचा प्रयत्न करते, ज्याच्यामधून विद्यार्थ्यांना प्रेरणा तर नक्की मिळेलच, पण स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी काही व्याकरण असेल, अनेक गोष्टी मी त्याच्यामधून अपलोड करत असते. तुम्हाला माहिती आहे, आपल्या आयुष्यामध्ये शब्दांचं खूप महत्त्वाचं स्थान आहे. शब्द आपल्या मनाचा आरसा असतात असं म्हणतात. शब्द मनातील भावभावनांच्या अभिव्यक्तीचं साधन असतं असं म्हणतात. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण आपण असं म्हणतो, पण शब्द हेच आपल्या बोलण्याचं माध्यम आहे. जर आपले शब्द चांगले असतील तर आपलं सगळं व्यवस्थित होईल. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये शब्दांना खूप महत्त्वाचं स्थान आहे. आणि म्हणून शब्द आपण जपून वापरतो, कारण तोंडातून गेलेला शब्द परत येत नाही. म्हणून बोलताना जे आपण वापरतो, शब्द जे वापरतो ते जपून वापरायला हवेत. कवीच्या जीवनामध्ये जे आनंद निर्माण करतात ते शब्दच निर्माण करतात. जीवनातील प्रत्येक ठिकाणी आनंदाच्या क्षणी जे सोबत करतात ते सुद्धा शब्दच असतात. म्हणून आम्हा घरी धन शब्दांची शस्त्रे शब्दांचीच यत्ने असं तुकाराम महाराज म्हणतात. शब्दच माणसाला घडवतात आणि शब्दच माणसाला बिघडवतात सुद्धा. म्हणून बोलताना आपण शब्दांचा जपून वापर करायला हवा. माऊलीच्या कुशीत जी ऊब मिळते ती चूप शब्दांमुळे मिळते असं मला वाटतं. जीवनात अडचणीच्या वेळी शब्दच आपलं सहप्रवासी बनण्याचं काम करतात. जीवनामधील वेदना शमवण्याचं जे सामर्थ्य आहे ते सुद्धा शब्दांमध्येच आहे. जीवनामध्ये जर आपल्याला अपमानित जीवन जर वाटायला आलं असेल तर आपण खचून जातो. आपल्याला फार वाईट वाटतं, कारण अपमान पचवण्याची क्षमता आपल्यामध्ये नसते. त्यावेळेला शब्दच आपले मित्र सुद्धा बनतात. एकाकी जीवनामध्ये शब्द सहप्रवासी बनतात तेव्हा शब्दच आपले मित्र सुद्धा बनतात. म्हणूनच शब्दांवर आपल्यावर खरं तर शब्दांचे खूपच उपकार आहेत. शब्दांचं महत्त्व पटवून देण्यासाठी म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवनाचे जीवन शब्द वाटे धन जन लोका. तुका म्हणे माझा शब्दची देव शब्दची गौरव पूजा करू. शब्दांना शस्त्राचीही उपमा देतात. म्हणूनच ते जपून वापरले पाहिजेत. शब्दाला शस्त्रांची धार आहे. कटू शब्दांनी माणसाची मनं दुखवतात. माणसं एकमेकांपासून दुरावण्याचं काम करतात. जर आपण बोलणं चांगलं असेल, आपलं मधुर जर बोलणं असेल तर नक्कीच ती यशाची गुरुकिल्ली आहे असं मला वाटतं. आणि आपल्या बोलण्याचे जी काही धार आहे ती खूप चांगली असेल तर आपल्याला माणसं सुद्धा जोडली जातात. तुलसीदास आपल्या दोह्यामध्ये म्हणतात, कोयल काको देत है कागा कासो लेत. तुलसी मीठे वचन से जग अपनो करी लेत. यावरून शब्दांचं सामर्थ्य समजत नाही का तुम्हाला मित्रांनो? मी तुम्हाला एक उदाहरण सांगते मित्रांनो. स्वामी विवेकानंदांना शिकागो धर्म परिषदेमध्ये ज्यावेळेला जाण्याची संधी मिळाली त्यावेळेला हिंदू धर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माबद्दल बोलायचं होतं, पण केवळ फक्त 2च मिनिट वेळ देण्यात आला होता. जाण्याची संधी मिळाली, 2 मिनिटाचा वेळ मिळाला. विवेकानंद ज्यावेळेला व्यासपीठावरती उभे राहिले आणि त्याने एकच शब्द उच्चारला, माझ्या बंधू भगिनींनो. आणि या 2 शब्दामध्ये त्यांनी सभा जिंकली. या 2 शब्दामध्ये विश्वबंधुत्वाचं नातं जोडण्याचं सामर्थ्य आहे. मधुर शब्द माणसाच्या मनामध्ये विश्वास निर्माण करू शकतात. भयाला दूर सुद्धा पळवू शकतात. पण कटू शब्दामध्ये बोलणाऱ्यांपासून लोक सुद्धा दूर पळतात. म्हणूनच समर्थ शब्दांनी माणसाला जिंकता येतं. म्हणून शब्दातून दुसऱ्याला मान सुद्धा आपण दिला पाहिजे. आपल्याला लोकांनी मान द्यावा असं जर वाटत असेल तर आपण मात्र दुसऱ्याला सुद्धा मान द्यायला हवा. मनोही महताम धनम मानपान सांभाळणं ही देखील शब्दांच्या सामर्थ्यावरच अवलंबून असतं. रहिमानच्या शब्दात जर सांगायचं झालं तर अमी पियो मानविनू सो नर मोहिम न सुहाय. शिक्षण आणि निरंतर अभ्यास यातून शब्दांचं सामर्थ्य आपण वाढवू शकतो. सुसंस्कारित शब्दाचं प्राबल्य आत्मसात आपण करू शकतो. साधं उदाहरण बघा, काम झाल्यावर धन्यवाद जरी म्हटलं तरी लोकांना बरं वाटतं, पण धन्यवाद सुद्धा आपण म्हणायला हवं. पण हा एक कृतज्ञतेचा भाग झाला.
जर आपण कृतज्ञ असू तर नक्कीच आपण काम झाल्यावर धन्यवाद म्हणूच. आपली लहान असताना आपल्या काही गोष्टी आठवून बघा. ज्यावेळेला आपण लहान होतो, त्या वयामध्ये आपल्या आईने आपल्याला चाल किंवा बाळ उभा राहिला, आम्ही नाही पाहिलं असं वगैरे गोष्टी सांगितलेलं असेल. म्हणजे बघा त्या शब्दांमध्ये किती सामर्थ्य आहे. आईचं, शिक्षकांचे शब्द आपल्या मनावरती संस्कार देण्याचं काम करतात. त्यांच्या शब्दामध्ये खूप सामर्थ्य दडलेलं असतं. म्हणजे थोडक्यात काय, शाब्बासकी, कौतुक या गोष्टी आपल्याला प्रगतीसाठी आवश्यक असतात. संतांच्या शब्दामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. त्यांच्या शब्दांनी मानवाला या भवसागरातून तरून जाण्याचं, जगण्याचं सामर्थ्य प्राप्त करून दिलं. खरं तर खेळ म्हणजे एक सुंदर क्रीडा असते. मैदान गाजवणारे खेळाडूच बघा ना, त्यांना उत्तेजन देण्यासाठी प्रेक्षक शब्दांचाच वापर करतात. अक्षरवाङ्मय म्हणजे शब्दच. यामुळेच समाज प्रबोधन होतं, म्हणजेच त्यातील सामर्थ्य जबरदस्त असणारच आहे. याचमुळे समाज प्रबोधन होतं हे आपल्या लक्षात आले. लेखनीतून मोठमोठ्या क्रांत्या झालेल्या आहेत. अग्रलेखातील शब्द जर प्रभावी असतील तरच वृत्तपत्र खडबडून जागी होतात. देशासाठी त्याग करण्यासाठी सज्ज होतात. सामान्य जनता टिकावणारा आहे का या शब्दातून खळबळ माजली आणि तसंच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या शब्दांचं सामर्थ्य, या शब्दामध्ये सिंहगर्जनेची ताकद नक्कीच होती. मित्रांनो, तुम्हाला यावरून शब्दाचं महत्त्व नक्कीच समजलं असेल. तेव्हा लक्षात ठेवा, शब्द जरा जपून वापरा. त्यांच्या सामर्थ्याचा उपयोग विकासासाठी आणि स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या सुद्धा फायद्यासाठी, चांगल्या कामासाठी करा. वाईट गोष्टी शक्यतो बोलू नका. शब्द जपून वापरा. दुसऱ्यांना बोलत असताना शक्यतो वाईट शब्दांचा वापर करू नका. आणि मग बघा, म्हणजे थोडक्यात काय, ज्यावेळेला आपण जीवन जगतो त्यावेळेला सगळ्यांशी जर आपल्याला सलोख्याचे संबंध ठेवायचे असतील तर जीभ नावाचं जे धारदार शस्त्र आहे त्याला आपल्याला जपूनच वापरावं लागेल. अन्यथा त्याचे परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतात. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील. आणि यानंतर उद्या भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.